पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्ही मला फोन का नाही केला? तुझा फोन बंद होता. बंद नव्हता, पोलिसांकडे होता. अरे मग पोलिसांनी फोन बंद केला असेल ना मग. आता काय करू मी? आयुष्याचे पार 12 वाजले ना. लई दुखतंय का? काय बी टेन्शन घेऊ नकस बघ. टेन्शन घेऊ नका. काय बोलताय? तुमच्या भाच्यानं मला मारलं. त्या पोलिसांनी दम भरला. त्या अक्षरानं माझ्याकडनं लिहून घेतलं की मी तिला त्रास देणार नाही, तिच्या वाटेला जाणार नाही, तिच्या घरच्यांना घर सोडायचं बोलणार नाही, तिच्या बहिणीकडे मी डोळं वर करून बघणार नाही, असं समज लिहून घेतलं. आणि हे समज झाल्यानंतर तुम्ही म्हणता टेन्शन घेऊ नका. मानलं. हळू 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 र हळू बाबा. लई लागलंय वाटतं तुला. हळू हळू. पण तू माझ्यावर कशा पायी चिडायलायस? मी तर तुझ्या भल्यासाठी सांगायले ना. मग तुम्ही त्या भुवनेश्वरी मॅडमला का नाही आणलं? त्या काही रिकामे बसल्यात त्या. हा, पण तुम्ही तर बोलल्या होता मी काय म्हणलं की त्या चौथा घर खाली करणार म्हणून. व्हय, पर तू हा, त्यांच्या मुलांनी का मारलं मग मला? किंवा नाही तिच्या कंट्रोल मध्ये. नसू द्या, पण हे लपड झालं ना. आता समजे पोलीस माझ्या मागावर असणार. आता मी त्यांना खोली खाली करा असंही म्हणू शकत नाही. काही दिवस मला अंडरग्राऊंड व्हावं लागणार. काय माहिती खोली मिळणार की नाही मिळणार, देव जाणे. समजा इस्कोट झाला राव. येतो मी. असू दे. असू दे. चल. हा कमलच्या आईबाबांचा आहे रे, महत्वाचं आहे, बाजूला ठेव. काका नारळ आलेत. हा ठेव की. आणि किती झाले त्याचे? थांबा बाबा, मी देते. बर बर. विद्या तेवढं नारळ मोजून घे. बर. 1 2 काय येऊ का आम्ही आत? या ना. या या या. इरा ते काढ बेटा. दे ना इकडे ठेव. थोडं माफ करा, लग्न घर आहे ना, पसारा झालेला आहे. असू द्या असू द्या, लग्नगर म्हणलं की पसारा असायचा आहे. इरा पाणी. हा हा. हे घ्या. मग मी चहा ठेवते. हो. नाही नाही नग. अहो असं कसं नको. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलात ना, काहीतरी तर घ्यावं लागेल. इरा लाडू आण जा. हो आणते. अहो नाही. ओळख करून देते मॅडम. ही माझी आई, माझे बाबा आणि ही धाकटी बहीण इरा. घ्या. आणि आम्ही भुवनेश्वरी सूर्यवंशी. अहो तुम्हाला कोण ओळखत नाही मॅडम. पत्रिका मिळाली ना? पत्रिका? हो, म्हणजे अधिपतीरावांजवळ पाठवली होती अक्षराच्या लग्नाची. हा हा हा, पत्रिका मिळाली की हो.
म्हणूनच तर आम्ही आलो स्वतः आयर द्यायला. धनाजी मॅडम हे काय आहे? लग्नाचा आयर आहे. अहो याची काय गरज होती? अहो लग्नासारखं शुभकार्य आहे, आम्ही आयर देतोच की. आणि आम्हाच तिलाही आनंद झाला हिचं लग्न ठरलं ते. आणि आपले तर जुने संबंध आहेत. म्हणजे तू आमच्या शाळेची मास्तरीण आहेस. अहो मॅडम, तुमचे आशीर्वाद पुरेसे होते. हो ना. ते आहेतच हो, आणि आता राहणार पण. मॅडम मला अजून खरंच वाटत नाहीये की तुम्ही आमच्या घरात आला आहात, बसला आहात, आपण बोलतोय. मॅडम लाडू घ्या ना. हा घेतो की. पण आधी नवरी मुलीचं तोंड गोड करूया. घे पोरी घे, सुखाचा संसार होऊ दे तुझा. हा सुखी राहा. दादा तुम्ही पण घ्या ना. नाही घेणार तो आमच्या समोर, नाही घेणार. बांधून देऊ का? बरं जावई बापू कुठले आहेत? इथलेच आहेत. प्रोफेसर आहेत. म्हणजे मास्तरनीच्या वरचा? काय? नाही म्हणजे कॉलेजच्या पोरांना शिकवित असणार ना. पण चांगलं आहे. दोघे बी एकाच क्षेत्रातले. हा खरंच आम्हाच ना लय आनंद झाला हिचं लग्न ठरलं ते. पण तू कधी बोलली नाही ग हे? नाही तसा प्रसंगच नाही आला मॅडम. नाही काय हरकत नाही, तसं बी आम्ही काय तुझ्या जीवाभावाचे नव्हतो. पण काय लागलं बिगलं तर आम्हासनी फोन कर. आमचा नंबर आहे ना तुझ्याकडं? हो आहे. काय लग्न एकदम जोरात व्हायला पाहिजे. हा काय आयुष्यात लग्न एकदाच होतंय. समजा चांगलं होऊ दे तुझं. काय हो तुमचे आशीर्वाद आहेत तर सगळं चांगलंच होईल. पण लग्नाला नक्की यायचं हा मॅडम? आता बघू, आमच्याकडे येळ असेल तर येऊ नक्की. पण नाही येऊ शकलो तर राग मानू नका. काय आमच्या घरी पण कार्य आहे ना व. नाही तसं काही नाही. अहो तुम्ही आमच्या घरापर्यंत आलात हीच खूप मोठी गोष्ट आहे ना. अहो ही लय आनंदाची बातमी होती, रावलं नाही. आलो लगेच. आणि बर का, आमच्या मनात तुझ्याबद्दल राग नाही, कधीच नव्हता. आपलं भांडण तत्वाचं होतं आणि ते कायम राहील. कारण आमासनी अक्कल जास्त महत्वाची वाटते आणि तुला शिक्षण. असो पण ते समद बोलायची आजची जागा नाही. पण आता तुझं लग्न होणार आहे, तुझा संसार सुरू होणार आहे. तेव्हा मागचं समद इसरायचं काय, बरोबर ना? म्हणजे आम्ही काही कमी जास्त बोललो असू तर तू राग नको धरू मनात. सोडून दे. हा तुझं आता नवीन आयुष्य सुरू होतंय. हा जाऊ दे, सगळं जुनं सगळं इसर. आणि तू शाळेची काळजी नको करू. हा आम्ही फुलपगारांना सांगतो, पाहिजे तेवढी सुट्टी घे. जा तू सुट्टीवर महिना 2 महिना. नाही एवढी नको मॅडम. 10 दिवस घेतली मी रजा. अगं घे ग सुट्टी. आता नवीन घरी जाणार आहेस तू, तुला रुळायला येळ लागेल तिथं. काय बाकी आम्ही तुझ्यावर सोपवतो. आमच्याकडनं तुला सूट आहे. हा चला येतो आम्ही. ताई अगं बघितलंस का? अगं पैठणी दिलीये, नथ दिलीये. आणि केवढा मोठा हार दिलाय. वाव भारी.
आई मी काय म्हणते माझ्या लग्नात पण भुवनेश्वरी मॅडमना आमंत्रण देऊ हं? गप ग, तुझं काय असतं स्वतःच्या लग्नाचं टोमणं नेहमी. अहो पण हे एवढं कशाला दिलं त्यांनी? अगं थांबव त्यांना. हो हो बाबा त्या परत नाही घेणार म्हणजे त्यांना अपमानास्पद वाटलं तर हो बरोबर आहे हो. नाही म्हणजे त्या मोठ्या आहेत ना, त्यांची भेट असं परत करणं बरोबर नाही वाटणार. हं? मला तुम्हा दोघांचंही म्हणणं पटतंय. आता काय करायचं आपण? मला ना कळतच नाही. म्हणजे जगातलं सगळं शिक्षण जरी पणाला लावलं ना तरी ह्या लोकांच्या डोक्यात काय चाललंय हे कळणं अवघड आहे खरंच. हा मम्मी झालं का बोलणं तुझं? त्यो अधिपती मध्येच कलमडला नसता तर त्या मास्तरनीच्या फॅमिलीला रस्त्यावर आणलं असतं त्या बजरंग. समजा विचका झाला आणि त्यात पोलिसात तक्रार केली ना तो अजून अडचणीत आला. म्हणजे अगं त्यानं लिहू दिलंय पोलिसांनी या तिच्या फॅमिलीला त्रास देणार नाही, तिच्या फॅमिलीला घराबाहेर काढणार नाही. आता काय त्या फॅमिलीला त्या घरातून पळवून लावू शकत नाही. त्याला म्हणा फॅमिलीला बाहेर काढलं नाही तरी चालेल, तिला पळून नाही. म्हणजे फॅमिली बी लाजनं पळून जाईल. मम्मी हॅलो मम्मी मॅडम सोनं? आता आमच्या स्टेटसला शोभल असाच आहेर करणार नव आम्ही. पण मी सोनं नाही घेऊ शकत. दिलंय आता आम्ही तुला ते, आणि तुला सांगितलं नव तू आमच्या शाळेची मास्तरीण आहेस, आमचा आहेर आहे, त्याचा अव्वेर करू नको. मॅडम एवढं? असू दे ग, एवढं काही नाही त्यात. लग्न आहे तुझं, आता त्याचा विचार नको करू. पण मॅडम मी राहू दे म्हणलं ना म्हणजे राहू दे. आता तुझं लग्न आहे तर छान पैकी फोटो पाठव समद घालून. काय चल ठेवतो आता मी फोन, नंतर बोलू. नाही नाही हॅलो काय झालं? नाही घेणार ते आहे सगळं परत. कशा घेतील? आहेर आहे ना तो. पण हे सगळं विचित्र आहे आई. काही विचित्र नाहीये अक्षरा. तुझं लग्न ठरलंय ना, मग त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आहेर दिलाय, तोही मोठ्या मनाने स्वीकार ना तो. आणि माफ कर ग भुवनेश्वरी मॅडमना पण आणि अधिपतींना पण. आणि हे बघ एक लक्षात ठेव, हे पोलीस तर नंतर आले, पण त्याआधी त्या बजरंग पासून आपल्याला भुवनेश्वरी मॅडमनी आणि अधिपतींनीच वाचवलं नाही का? खूप उपकार आहेत ग त्यांचे आपल्यावर. आणि आता बघ ना, त्या स्वतःहून आपल्या घरी आल्या आहेत, मग आपण का मनामध्ये आडी ठेवायची? मागचं सगळं विसरून जा. हं? आता एक नवीन छान नातं तयार झालंय ना, चांगली गोष्ट आहे. आणि अक्षरा, लग्न फक्त दोन घरांनाच नाही तर बाहेरच्या अनेक नात्यांनाही जोडतं, असा त्याचा अर्थ होतो की नाही? कळतंय का? हे बघ 100 वर्ष आयुष्य आहे त्यांना. कोणाला? अधिपतींचा फोन आहे, मी आलेच. काय झालं? आता कशाला बोलवलं मला? काम आहे. कसलं? महत्वाचं आहे. आता हे काय? तू असं काहीतरी कर का ते लोक लाजेनं स्वतःच खोली खाली करतील. म्हणजे तो 2 पोरींचा बाप आहे, त्याला मान खाली घालावी लागली तर तो स्वतःच खोली खाली करेल, त्याच्या फॅमिलीला घेऊन जाईल तो.
तुम्ही समज नीट इसकटून सांगा म्हणजे नेमकं काय करायचं. हे बघ, तू जी धमकी दिली तेच कर. काय पोरकी पळी कोणी रा नाही र, अक्षरा. आव पण तिचं तर लगीन ठरलंय ना. अरे मग बदनामी होईल की त्यांची. आणि लगीन मोडलं तर तिचा बाप जाईल सोडून. नाही 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 ओ आओ असं कसं म्हणजे मी त्यांना ते लिहून दिलंय. तू काय लिहून दिलंस की त्यासनी खोली खाली करायला लावणार नाहीस, बरोबर. तिच्या आई बापासनी त्रास देणार नाही, बरोबर. आणि तिच्या बहिणीला बी त्रास देणार नाही, बरोबर. असं कुठं लिहून दिलंयस की तू त्या पोरीला पळवून घेऊन जाणार नाही. पण काही झालं तर मी हाय नव तुझ्या पाठीशी. आणि हे बघ, मी ताईच्या बी कानावर घालून ठेवते. आणि ताईची का नाही पोलिसांची लई मोठी लागेबंदी आहे. तू पटकन बाहेर येशील, तुला काय बी होणार नाही. आणि तू जर का त्या पोरीला पळवलंस तर कुणासनी कळणार आहे का? असं कसं कळेल की हो. कळणार आहे का? म्हणजे नाही पण कळू हे बघ, तू सुटशील, तुला काय बी होणार नाही, कळलं काय? आता तू त्या पोरीला उचल आणि घेऊन टाक कुठे तर. हो आओ अव पण तुम्ही हा जो काय डाव खेळताय त्यामुळं तिचा तो बाप खेरडा खोली खाली करायला तयार होईल का? त्याची ताकद त्याची पोरगी आहे. तिला उचललं की म्हातारं हवालदिल होईल. आणि चाळीत बदनामी झाली तर म्हातारं कशाला राहील तिथं? जा, मी हाय तुझ्या पाठीशी. आणि ताईचा सुद्धा आशीर्वाद हाय तुला. सांगते ते नीट कर. आणि हे बघ, तुला अजून पैसे पाहिजे असतील तर मला मेसेज कर. पण काम झालं पाहिजे. बोला. तयारी सुरू झाली काय? हा, चालू आहे. हा हा खुश आहे तुम्ही? असं काय विचारताय? खुश खुश आहे का नाही? आहे. मिस्टर काय करतात? प्रोफेसर आहेत. म्हणजे तुमच्याच लाईनीतले? दहा तोंडाचा रावण. तुम्हाला खरंच असं वाटतं का? हा मग शिकलेले लोक असेच असतात. आमचं आत एक बाहेर एक असं काय नसते हो. जाऊ दे, मला तुमच्या काय आनंदावर विरजन घालायचं नाहीये. पण मास्तरीनबाई तुम्ही ठीक आहे काय? मी ठीक आहे. तुम्ही? हा मी नाही आहे हो. का? नेकीवर पुछपुछ. म्हणजे? जाऊ दे सोडा, तुम्हाला नाही समजणार. 10 तोंड 10 मेंदू रावण. तुम्ही रावण नका म्हणू हो मला. रावण पुरुष होता, माहितीये ना तुम्हाला? अहो रावण म्हणजे रावण बाई किंवा पुरुष असं नाही, रावण वृत्ती आहे. कधी कधी किती छान बोलता तुम्ही. तुम्ही रोजच छान बोलता मास्तरीनबाई. मी कसं काय? मी तर रावण आहे, मी कसं छान बोलेन? विद्वान बी होता रावण. जाऊ दे, तुम्ही का फोन केला होता ते सांगा. हेच, तुम्ही खुश आहे काय ते विचारायला फोन केलता. हो, खुश आहे मी. आणि तुम्हाला थँक्यू बर का. बजरंग आता आमच्या वाटे जाणार नाही. पोलिसांनी पण त्याला चांगलाच दम भरलाय आणि त्यांनीही लिहून दिलंय आम्हाला त्रास देणार नाही म्हणून. सोडला तुम्ही त्याला? हो, लिहून दिलं ना. नाही, या लिखापडीला काय अर्थ नसतोय मास्तरीनबाई. मला नाही वाटत तो काही करेल. वृत्ती बदलणार नाही त्याची.
त्याला जेलमध्ये ठेवून माझा काही फायदा होणार नव्हता. आणि मला असं वाटतं प्रत्येक चुकलेल्या माणसाला एक चान्स द्यायला हवा. होय काय? अर्थात. कधी कधी का नाही चान्स मागायला पण लेट होतो. म्हणजे काय नाही, पण खुश आहे तुम्ही? ठीक आहे, ठीक आहे का म्हणजे तुम्ही? आणि सॉरी बरं काय, मी जरा तुम्हाला चुकीचं बोललो, माफ करा. एन्जॉय करा लग्न. तुम्ही येताय ना? नाही हो. का? कसं येणार? का नाही येणार? नाही जमणार नाही. अहो पण का नाही जमणार? अहो नाही सांगू शकत. असं काय? काही सिरियस आहे का? फालतू कारण आहे. म्हणजे तुम्हाला यायचं नाहीये? नाही. अहो पण का नाही यायचं? अहो म्हणलं ना नाही सांगू शकत मी. ठेवतो फोन. हॅलो हॅलो हॅलो. लग्नानंतर नोकरी सोडणार काय मग तुम्ही? नाही. हा. तुमचं काहीतरी बिनसलंय. लई. मला सांगू शकता का? अधिपती तुम्ही नाव घेऊ नका बघा माझं. आता हे काय नवीन तुमचं? तुमच्या तोंडात माझं नाव आलं की काय? काय नाही काय नाही. चला ठेवतो फोन. तुमच्या मिस्टरांना पण शुभेच्छा सांगा माझ्याकडून. ठेवतो. एक मिनिट. तुमचं पण. हॅलो हॅलो. असे काय वाटतं? काय म्हणत होत्या काय?